मित्रांनो, जय जिजाऊ मेंबरसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही जे काही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ग्रुपची, तर तो ग्रुप आपण जॉईन केला पाहिजे. त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर त्या माध्यमातून आमच्यासोबत संपर्क होईल किंवा या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये आपण तुमचं फक्त नाव आणि जिल्हा किंवा जिल्ह्याचं नाव लिहा, म्हणजे आपल्याला त्या नावानं नंबर सेव्ह करता येईल. आणि जे काही आपले सध्या आता 5-6 मेंबर आहेत, 1 सप्टेंबर 2026 पासून आपण या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करू. त्याच्यानंतर आपल्याला जे काही काम सुरू करत असताना मग याच्यामध्ये तुमचे आमचे परस्पर संवाद होतील किंवा या माध्यमातून आपल्याला चांगलं काय करता येईल याच्यावरही आपल्याला चर्चा करता येईल. आणि हा प्लॅटफॉर्म मेंबरसाठी कसं काम करणार आहे या दृष्टीनं आपण विचार करणार आहोत. तर तुम्ही जर हा व्हिडिओ मेंबर म्हणून पहिल्यांदाच पाहत असाल तर पहिल्यांदा तुमची नोंदणी करा लग्नाक्षदा वेबसाईटवर app.lagnaakshada.com हे जर तुम्ही टाईप केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्चमध्ये येऊन जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा आम्ही त्याची लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोंदणी करा आणि तिथं जे काही तुमचा जो काही रेफरल कोड आहे तर रेफरल कोड वगैरे मध्ये काही टाकू नका, फक्त मेंबर टाका की जेणेकरून किंवा त्याच्यामध्ये काहीच टाकू नका. नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आयडी क्रमांक एक प्राप्त होईल. तो आयडी क्रमांक नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्या माध्यमातून मेंबरसाठी हे सगळंच प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठीच मोफत आहे, मात्र मेंबरसाठी जे आहे तर विशेष आपण हे करणार आहोत. आणि याच्यामध्ये मेंबरसाठी कुठलेही तुम्हाला पैसे खर्च करायची गरज पडणार नाही किंवा मोफत पॉईंट्स मिळतील. बाकीच्यांचे जे आहे तर याच्यामध्ये काय होतं की समजा एखाद्या MBBS मुलीचा जरी बायोडाटा आला आणि त्यांचा जर आपण ऍप्लिकेशन किंवा वेबसाईटवर जर आपण तो सार्वजनिक केला आणि सार्वजनिक केल्याच्या नंतर मग त्यांना कोण फोन लावेल याची गॅरंटी नसते. एखादा 7वा वर्ग पास बी असला आणि एखादा ऑटो चालवणारा असला तरी तो फोन कॉल करून त्रास देतो. ह्या अशा काही लोकांच्या मानसिकता झालेल्या आहेत. सगळेच लोक सरसकट वाईट असतात असं नाही. आणि दुसरीकडे मग याच्यामध्ये ज्या गोष्टी अनपेक्षितपणे मग व्हायला नको तर त्याच गोष्टी घडतात. कारण बऱ्याच वेळा असे आमच्या घरावर दगड आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये एका बहादरानं 2 मिनिटाची अश्लील व्हिडिओ क्लिप टाकली, त्याच्यामध्ये ऍडमिनचा काहीच दोष नव्हता. 256 लोकांचा त्यावेळेस ग्रुप असायचा, मात्र 255 लोकांनी जणू काय हातामध्ये बांगड्या भरलेल्या होत्या. आणि मग त्यांना त्यांचं उत्तरदायित्व नव्हतं की ज्यानं ती क्लिप टाकली त्याला जाब विचारला पाहिजे. मात्र ऍडमिन काय झोपला काय, ऍडमिनला शिव्या घातल्या आणि एका बहादरानं त्याच्याही पुढे जाऊन घोटी पोलिसामध्ये नाशिकच्या आमच्या विरोधात तक्रार दिली. त्याच्यातून झालं काहीच नाही, मात्र 1-2 दिवस मानसिक त्रास होतो, बाकी होत काहीच नाही. त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की आपण ज्यावेळेस नंबर व्हायरल करतो तर एखादा जळगाव जिल्ह्यातली मुलगी असते, आमच्या विदर्भातला मुलगा असतो, एवढ्या दूरचं लग्न जुळणं शक्य नसतं आणि मग तो फोन करून तिला त्रास देतो किंवा तिच्या पालकांना त्रास देतो आणि मग साहजिकच आपण त्यांचा नंबर व्हायरल केला म्हणून अशाही 1-2 वेळेस आमच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहेत आणि शिवाही भरपूर येतात. तर त्याच्यामुळे हे आपण मेंबरचा कन्सेप्ट आणलेला आहे. आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की आपण जे काही 50-60 हजार रुपये 50-60 रुपये भरले तर या माध्यमातून म्हणजे आपण बायोडाटा शेअर करू किंवा लग्न हमखास जुळतील. तर हा गैरसमज काढून टाका, कारण लग्नासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत आणि ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्याला जमवायचे आहेत. आणि त्याच्यातून नक्कीच आपण जर चांगला विचार केला तर नक्कीच त्याचा आउटपुट रिझल्ट चांगला येतो. कारण 5-6 वर्षामध्ये जवळपास 500-600 पेक्षा अधिक लग्न या प्लॅटफॉर्मवर परस्पर जुळलेले आहेत. काही आमच्या माध्यमातून जुळलेले आहेत, मात्र ती बोटावर मोजण्या इतकी आहेत की 2-3 महिन्यातून एखादं मोठ्या मुश्किलनं जुळतं. जसं एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केलेला असेल तर त्याच्यावर दिवसभरात 100 मुलांचे बायोडाटे येतात. तर चुकून हुकून एखादा मुलीचा येतो आणि मग त्या मुलींना फोनचा आणि कॉमेंटचा इतका बडीमार सुरू होतो की त्या मुलींचे पालक त्या ग्रुपवर एक्झिट लेफ्ट होणं पसंत करतात. अशा ह्या गोष्टी घडत आहेत. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तर तसं असं तुमच्या काय फीडबॅक असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.